आई दर्शन द्यायला घरात आली, चरणातून विभूती आली दत्त जयंतीच्या दिवशी. केवढा मला आनंद आहे. आई माझ्या सेवेचं फळ ना माझ्या नवऱ्याला दे, माझ्या पोरांना दे. आई मला काही नको, मला काही नको. माझ्या नवऱ्याचं नाव ना लय मोठं कर आई. माझ्या नवऱ्याच्या पाठीशी रागा आई, मला कधीच दुखवीत नाही. तुझी लेक ना लय आनंदात आहे, या घरी लय आनंदात आहे. शपथ तुला माहिती आहे आई, तुझ्या लेकीला ना तुझा जावई दुखवीत नाही, माझा नवरा दुखवीत नाही गे. आई माझ्या नवऱ्याचं नाव लय मोठं कर. माझ्या नवऱ्याला ना काम धंद्यात यश दे आई. त्याच्या पाठीशी राहा, बस त्याच्या पाठीशी राहा. त्याला ताकद दे, त्याला बळ द्या ग आई. दिवस रात्र काम करतो ग आई, घरी नाही येत 8-8 दिवस. तुला माहीत आहे ना. मग अगं कशी कामं करतो बाई, देव तुलाच माहिती. ते एवढी ताकद त्याला कशी मिळती बाई एवढी. माझी आई माझ्या नवऱ्याला ताकद द्या, माझ्या नवऱ्याच्या पाठीशी राहा. आणि जिथं तो कमी पडेल ना तिथं तू उभी राहा आणि त्यांच्याकडे काम करून घे. आई ही लेक भीक मागते नवऱ्यासाठी. माझ्या नवऱ्याचं नाव लय मोठं कर. मला नको काय आई, बस माझ्या नवऱ्याचं नाव मोठं कर. माझ्या नवऱ्याला कामा धंद्यात यश दे. बस माझ्या पोरांना शिक्षणात बुद्धी दे. माझी पोरं खूप मोठी होऊन तर आई त्यांच्या पाठीशी राहा. माझ्या पोरांच्या, माझ्या नवऱ्याच्या आई पाठीशी राहा. आई माझ्या नवऱ्याचं नाव लय मोठं कर. आई माझ्या नवऱ्यात यश दे, माझ्या नवऱ्याला कामा धंद्यात यश दे. आई मला काही नको, मला काही नको आई. बस माझा नवरा सुखी तर मी सुखी. बस तुला माहीत आई, मला माझा नवरा कधीच बोलत नाही ग आई, फुलावानी जपतो. माहिती मला लय वाटतं, म्हणजे एवढं मी काय पुण्य केलं असेल. माझा नवरा ना मला कधीच उर्मट बोलत नाही, म्हणून मी घरी आनंदी असते माझ्या नवऱ्यामुळं आई. माहीत आहे आई, तुला सांगन म्हटलं होतं ना, तर तू आज दर्शन द्यायला मला घरी आली ना, म्हणून मी बोलते तुला सगळं आज सांगते. मन हलकं करते ग आई. कुणाशी मन हलकं करू, तुझ्याशिवाय कोण आहे ग मला. सगळ्यांनी वाईट टाकली, सगळ्यांनी. आपल्याशी कसं कोण बोलत नाही, तुला माहिती आहे ना. मग आपल्याला कुणाचं फोन नाही बाई, काय नाही. आपल्याला लोक नावं ठेवतात, म्हणून मी आपली ते व्हिडिओ बनवित असते ग आई. म्हणून आपलं मन हलकं करायला घरात, बाकी आपला हेतू नाही काय. तुला माहिती आहे, तू सगळं बघते ना. मग म्हणून आई माझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभं राहा. आज माझी आई दर्शन देण्यासाठी आली जेवायला माझ्या घरी दत्त जयंतीच्या दिवशी. अशीच ग आई साथ दे ग माझ्या नवऱ्याला आई. माझा नवरा देव माणूस आहे माझ्यासाठी. अशी साथ दे माझ्या आईशी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. केवढी मोठी विभूती आली. माझ्या आईने मला दर्शन दिलं आज.